शासनाच्या नाकर्तेपणामुळेच हर्षल पाटील यांनी आपला जीव गमावला आहे, तर शासनाने त्याच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील हर्षल पाटील या युवकाने आत्महत्या केली, ती केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळेच। कारण जलजीवन मिशनमधील 1,40,00,000 रुपये बिले थकीत असल्याने या युवकाने आत्महत्या केली। स्वतःची जमीन विकून त्याने जी कामे केली आहेत, मात्र त्याचा शेवट असा झाला आहे। शासनाने त्याच्या कुटुंबाला आधार देण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवार गावकऱ्यांनी केली आहे। हर्षल हा आत्महत्या करण्यापूर्वी अनेकांना सांगायचा, माझ्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे। बिले जमा नसल्याने तो मानसिक विवंचनेत असल्याची माहिती त्याचे नातेवाईक मित्रपरिवारांनी दिली आहे। हर्षल संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून बिलाबाबत पाठपुरावा करत होता। गेल्या वर्षापासून बिलं थकीत असल्याने त्याने टोकाचं पाऊल उचलले। जवळपास 60 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उसनवारी व्याजाने कर्जाद्वारे घेतल्याने त्याच्याकडे कर्जदारांचा तगादा सुरू होता। काही महिन्यापासून हर्षला मानसिक विवंचनेत होता आणि म्हणूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं। या घटनेमुळे तांदुळवाडी गावावर शोककळा पसरली आहे। हर्षलला मी गेले 10 वर्षापासून ओळखत होतो। हर्षल पाटील यांनी जेव्हापासून काम चालू केलं, अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने त्यानं जी काही कामं केली ती पूर्ण केली। मला वाटतं 4-5 गावातली तर त्यानं कामं आरामात केली होती, पण शासनाकडून त्याचं बिल वेळेत न मिळाल्यामुळं त्याला हे पाऊल उचलावं लागलं। अतिशय चुकीचा पायंडा शासनाने पाडलेला आहे। दुसरीकडे पैसे वळवून कंत्राटदारांची बिलं थकवून कंत्राटदारांना त्रास देऊन त्यांना मानसिक तणावात घालून त्यांना हे पाऊल उचलावं लागलं, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि अशी घटना भविष्यात तरी महाराष्ट्रात होऊ नये याची सरकारने जबाबदारी घ्यावी आणि त्याच्या कुटुंबियाची पण आता सरकारने काळजी घ्यावी। स्पेशली त्याची मंडळी आहे किंवा तिला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी पण शासनाने प्रयत्न करावेत, एवढंच माझं मला सांगणं आहे। मी विक्रम मोरे, हर्षल पाटलांचा अत्यंत जवळचा मित्र। अगदी हर्षल पाटीलचा स्वभाव अगदी हिम्मतबाज, अगदी शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद असणारा हर्षल पाटील आज आमच्यातून निघून गेला। ह्या शासनाच्या नाकर्तेपणामुळे बिलं वेळेवर न आल्यामुळं त्यानं अक्षरशः स्वतःची जमीनसुद्धा त्याच्या वाटणीला येणारी वडिलांच्याकडे घेऊन विकली। अक्षरशः बोलताना आता माझ्या अश्रू मला अनावर होत आहेत। खरं तरी पण मी धाडसानं बोलतो की हर्षल अतिशय हिम्मत बहादर प्रामाणिक काम करणारा होता। त्यानं जी कामं केली आहेत, तांदुळवाडी जलजीवन असू दे, मालेवाडी असू दे, कन्हेगाव, आहिरवाडी, एकाही कामात कुठेही फॉल्ट काढण्यासारखा त्याच्याकडं किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पैसे देऊन ते फॉल्ट का माझा आहे आणि करून घे असलं काय छक्केपंजेचं काम नव्हतं। 1 नंबरचं काम करणारा पोरगा होता। कॉटन किंगसारख्या कंपनीनं त्याला 8-10 शोरूमची कामं दिली ती महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये। ही काम करायच्या अगोदर त्यावेळेला सुद्धा तो अत्यंत प्रामाणिकपणे काम करून त्याला वाटलं की ह्या जलजीवनच्या कामात आपल्याला यश मिळेल आणि आपण ह्यातून सक्सेस होईल। तर ह्या शासनाच्या सगळ्या असल्या धोरणामुळं त्याचं सगळं पैशाचं आर्थिक कोलमडलं नियोजन आणि त्यालाही शेवटला असलं टोकाचं पाऊल उचलायला लागलं। अत्यंत दुर्दैव। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, तांदुळवाडी।